आणि पुढचा भाग नंतर घेतो, कारण हे यूट्यूबवर टाकलं नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित पूर्ण आलं नाही, ते तुम्हाला बघता यावं हे सगळे प्रयत्न त्यासाठी आहेत. जिम्नोस्पर्म्स आर बिग प्लांट्स विच आर हॅव्हिंग द नेकेड सीड. बघा, जिम्नो मीन्स नेकेड, स्पर्म मीन्स सीड्स. देर आर अबाउट 70 genera and 1000 लिव्हिंग स्पेसीज ऑफ जिम्नोस्पर्म इन द वर्ल्ड. जगामध्ये त्याचे जनरा 70 आहेत आणि 1000 त्याच्या जाती आहेत. इन इंडिया, भारतामध्ये इट इज रिप्रेझेंटेड बाय द 16 जनरा अँड 53 स्पेसीज. भारतामध्ये मात्र 16 जनरा त्याचे आहेत आणि त्याच्या जाती 53 आहेत, असा त्याचा अर्थ. ओके, इथे ते प्लॅन्टचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते प्लॅन्ट कसं असतं काय नाही तर ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर आता बघा, याच्यामध्ये पुढे नंतरचा भाग याच्यामध्ये असा आहे की आपण इकडे जर या ठिकाणी आला तर या ठिकाणी आपल्याला बघता येतं, या ठिकाणी मोस्ट ऑफ द जिम्नोस्पर्म आर एव्हरग्रीन श्रब और वुडी ट्रीज. दीज आर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट प्रोड्युसिंग नेकेड सीड. हे वर्षभर 12 महिने पूर्ण हिरवगार असतं हे, आणि उडी असतं, तोडलं तर आवाज येते कट म्हणून. त्या ठिकाणी ते काल सांगितलेलं, श्रब म्हणजे काही झोडपासारखे आहेत, काही मोठे प्लांट आहेत, प्रिमिटिव्ह खूप प्राचीन प्लांट आहे. दे आर वास्क्युलर प्लांट हॅव्हिंग झायलम विथ ट्रॅचिड अँड फ्लोएम विथ सिव सेल्स. झायलम आणि फ्लोएम हे सेल्स आहेत. अगं बाई, मी आता थोडं फास्ट घेतो, तुम्ही नवीन आले, तुम्हाला ते कळणार नाहीत बरं का. मागचं रिव्हिजन करू लागलो मी, या पोरीवानं काल शिकवलंय तरी रिव्हिजन करू लागलो होती. लक्षात आलं तर ते थोडंसं फास्ट होईल, तुम्हाला अवघड वाटेल, लई सर फास्ट आलेत म्हणून. ह्यांना अगोदर शिकवलेलं आहे म्हणून मी थोडं फास्ट घेऊ लागलो होते. तर रिपीट, झायलम आणि सेल अन्न आणि पाणी वाहून नेणाऱ्या ज्या पेशी असतात, असा त्याचा अर्थ आहे. द प्लांट बॉडी इज स्पोरोफायटिक. मग ज्या प्लांटमध्ये जे बिया तयार होतात त्याला स्पोरोफायटिक म्हणतात. इट इज डिफरन्शिएटेड इंटू रूट स्टेम लीव्स. याच्यामध्ये मूळ खोड पानं असतात. द रूट सिस्टीम आर टॅपरूट सिस्टीम. टॅपरूट रूट सिस्टीम असते याच्यामध्ये. टॅपरूट म्हणजे मुख्य मुळा आणि त्याला उपमुळा आलेले, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे, इन सम रूट्स फॉर्म symbiotic association with other life form. Coralline roots of the cycas show association with blue-green algae, and root of the pinus shows association with endophytic fungi with I called mycorrhizae. म्हणजे ते कोरलाइट रूट्स म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर ते अद्रक असते ना, आले त्याच्यासारखे ते कोरलाइट रूट असतात. त्याच्याबरोबर शेवाळ सुद्धा येते आणि ते फंगस सुद्धा त्याच्याबरोबर वाढतात आणि ते सगळे एकमेकांना फायदेशीर असतात. शेवाळ त्याला काही त्रास देत नाही, फंजी सुद्धा काही त्रास देत नाही, कारण त्याच्यामुळे त्यांना बेनिफिट भेटतो. आणि त्या शेवाळाला आणि बुरशीने अन्न पाणी त्या कोरलाइट रूटमधून घेतात. ते आलं लक्षात, असा त्याचा अर्थ आहे. पुढे, इन जिम्नोस्पर्म स्टेम इज मोस्टली इरेक्ट, एरियल, सॉलिड, सिलेंड्रिकल, फुल स्टॉप. काय म्हणतात जिम्नोस्पर्म मध्ये? स्टेम कसं असते? ताट असते. एरियल हवेमध्ये असते, जमिनीमध्ये स्टेम राहत नाही. सॉलिड मध्ये भरलेलं असते. सिलेंड्रिकल गोलाकार असते. सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पर्म ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम सेल. मध्ये कॅम्बियम सेल असल्यामुळे सेकंडरी ग्रोथ सेल दिसतात. आता ते खोडामध्ये आपण कट केल्यानंतर मध्ये असणाऱ्या पेशी खोडामध्ये बरोबर. खोड समझ में आया क्या किसको? उर्दू के बच्चों को क्या नहीं पूछते, क्या करना है क्या वो? चुप चलने दो सर, चुप क्या है, हमको चुआना बोल क्या रहे क्या, हमको क्या पढ़ने फिरने का है कुछ भी नहीं हो. अरे खोड बोले तो पत्ते तो मालूम है कि नहीं, फूल तो मालूम है कि नहीं, जो पौधे का जो हिस्सा होता है ना, लकड़ी का हिस्सा, उसको स्टेम बोलते हैं. जहन में आगा क्या पढ़ा तो? ये पूछते चलो जी. उर्दू के बच्चे ऐसे रहना, मराठी अल्फाज नहीं समझ तो बराबर रोक देना सर को, सर प्लीज ये बोलो. मैं डराता नहीं, गुस्सा नहीं करता. पूछने वाले बच्चों की हिम्मत अफजाई करता हूं. बराबर, त्यांचं मनोधैर्य वाढवतो. कोणी कॉमेंट जरी चुकीचं जरी विचारलं, कोणी हसलं तर हसू देत नाही. अजून तुम्हाला माहित नाही, समजा कोणीतरी एखाद्या मुलीनं काहीतरी उत्तर दिली तर चुकीचं वाटलं, हसले, हसू देत नाही. बाळा, तुझ्या त्याच्यावर हसू येईल, तू सांग आता पुढचं. मग तिची बोबडी तिथं बंद होते. नहीं, बच्चों को लगता है कि बोलने के बाद सर इंसल्ट करेंगे और इंसल्ट होने के बाद अपने को सबके सामने बेइज्जती देंगे. नहीं करता मैं, ऐसा नहीं करता. जो पूछने वाले बच्चों की तो हिम्मत अफजाई करता हूं. गलत भी बोले, ठीक है, बहुत अच्छे, क्या बात है, बहुत खूब, लेकर फूकता था. बरं वाटतं ना, सर ने मेरी तारीफ करी बहुत दिनों के बाद. ऐसी तारीफ तो हमने अभी तक नहीं सुनी थी. बच्चे दिन भर घोंकते रहते.
अगर मायूस अगर कर दिए उनको, बेवकूफ है, इतना नहीं आता, कई को आते रे, इतने बड़े हो गए, झकमरा नाही आते कॉल, ऐसा बोले तुला बाद में पूछतेच नाही. नको, किरकिरीच नको ती, किरकिरी नको, उगं काहीतरी सर्व राग होते नगे, बस सगळ्यांच्या समोर फजिती. मेरे पिरियड का ऐसा हाल नहीं है. बरोबर आहे. उगी तोंडाला बांधून ते मुंगसा बांधल्यासारखं जनावरांना तसं बसते, तसंही बसायचं नाही. बराबर. एक खोल के पूछना, ये कोरोना फिर सब कुछ नहीं, सब कोई हो रहा है किस कुछ. मैं पहले बोला था ना आपको, पहले दिन ही बोला था, 24 का ज्यादा होगा, कुछ आइंदी लोगों ने भी इसको बहुत होगा, अच्छा होगा, नहीं तो नहीं सर चलने दो बोले. मगर अपने को आइंदी पना नहीं बनना है. काम करने से दिमाग चलता है, ये ब्रेन चलता है, जिस्म अच्छा रहता है. मेहनत करने से जिस्म में एक्टिवेट बना होता है. खा के सो जाओ, आइंदी हो जाके उसका आंग मोटा हो जाता है, एकदम खा के बस सुस्त हो जाता हूं. वो जिंदगी की लाईफ का कोई मजा नाही. बराबर आहे, ध्यान में रखो. बराबर आहे. आणि जर काही कोरोना झालं तर कोणी बी मरणार काही नाही, कारण ते सगळं सांगितलंय. एखादं असलं तरी ते सर्दीचा रोग आहे, सर्दीचा आपण औषधोपचार केले की ते होऊन झालंय, काही नाही. मग वयवृद्ध झालेलं अति झालं असेल तर तेच काय की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम, बाकी काही काळजी करू नका तुम्ही. चला पुढे या ठिकाणी म्हणत होतो मी, इन सायकस it is usually unbranched while in canifers is branched. आता सायकस प्लांट मध्ये फांद्या उफांद्या नसतात आणि कॅलिफोर्नियामध्ये त्याच्यामध्ये ब्रँचेस असतात. द लीव्ज आर डायमॉर्फिक, द फॉलियस लीव्ज आर ग्रीन. फॉलियस लीव्ह म्हणजे हिरवे असणारे ते नाव आहे त्याचं. ग्रीन. सिंपलचा अर्थ काल सांगितलं, साधं पान. आणि कंपाऊंड म्हणलं तर संयुक्त आहे असा त्याचा अर्थ आहे. निडल लाईक, पिन्नेटली कंपाऊंड, निडल बोट म्हणजे तिथं ते पानाच्या समोर निडल लाईक प्रोजेक्शन असतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर व्हेअर ॲज द स्केल लीव्ज आर स्मॉल, खवले असलेले लीव्ज छोटे असतात. मेम्ब्रेनस अँड ब्राऊन, मग ते मेम्ब्रेनस ब्राऊन असलेलं स्पोर्स आर प्रोड्यूस्ड बाय मायक्रोस्पोरोफिल. मायक्रोस्पोरोफिल म्हणजे मेल आणि मेगास्पोरोफिल म्हणजे फिमेल. लक्षात आलं. आता फुलामध्ये आपल्याला माहिती आहे, फुलामध्ये स्त्री केसर पुकेसर असतं, माहिती आहे की नाही. मराठीतलं सांगतो हो, त्याला इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी अँड्रोशियम आणि गायनोशियमचा भाग म्हणतात. अँड्रोशियम म्हणजे पुंकेसर आणि गायनोशियम म्हणजे स्त्री केसर. हे मराठीतलं सांगतो, शुद्ध मराठी बोलतो आम्ही. बरोबर आहे, शुद्ध मराठी सांगतो. ते कळते का नाही. फुल आठवा, फुलामध्ये असणारा फुलांचे भाग, त्याच्यामध्ये असणारा असा. आता मी तेवढं खाली आणखीन जात नाही त्या ठिकाणी. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, मला असं वाटतं काल इथपर्यंत आपलं झालं. बरोबर. चला, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. सायकस इज ग्रोन ॲज ए ऑर्नामेंटल प्लांट. मग इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे हे प्लांट आता कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यापासून इथं काही फळ फूल आपल्याला काहीच मिळत नाही, बिया बी काही खात नाही आपण. मग काही शोभेसाठी काय करतात, बगीच्यामध्ये गार्डनमध्ये लावतात त्या प्लांटला. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. पिनस म्हणजे ते तशा प्रकारचं प्लांटचं नाव आहे सायकसारखं प्लांट. म्हणजे कसं प्लांट मी सांगितलं, ते नारळासारखं प्लांट ते झाड. आता इथं तुमच्या आकृतीमध्ये आहे ते सायकस प्लांट. बरोबर. पण छोट्या साईजमध्ये दिले, त्याला हाय मॅग्निफाय करून बघितलं तर तसं दिसते थोडंफार त्याच्या आसपास. पायनस इज यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ पाईन वूड. वूड म्हणजे शेवटी त्या झाडाचं खोडं जर तयार झालं असेल तर लाकूड वूड म्हणून तरी उपयोग होतो ना. बरोबर आहे का. त्याच्यानंतर बघा, टर्पेंटाईन ऑइल अँड पाईन रेझिन्स, त्याच्यापासून एक ऑइल मिळतो टर्पेंटाईन ऑइल असतं. मेडिकलवर जर तुम्ही बघितलं तर तुम्ही टर्पेंटाईनची बॉटल द्या म्हणलं, एवढीशी बॉटल येते ती. बरोबर आहे. त्याच्यानंतर रेझिन्स म्हणजे कशा प्रकारचा पदार्थ आहे त्या ठिकाणी, डिंकासारखा त्या ठिकाणी, ते सुद्धा आपल्याला मिळतो असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ ते. ओके. हां, चला आता बघा पुढे. डू यू नो असं म्हणले त्यानं, विचारले तुम्हाला काय म्हणते या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे का. जिम्नोस्पर्म लाईक जिंको बायलोबा इज कॉल्ड एज फॉसिल लिव्हिंग. आता फॉसिल लिव्हिंग म्हणजे काय हो. फॉसिल या शब्दाचा अर्थ असा की जीवाश्म. मराठीमध्ये जीवाश्म. आता जीवाश्म माहिती आहे की नाही तुम्हाला. खडकांच्या, हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. खडकांच्या थरामध्ये प्राण्यांचे, वनस्पतींचे अवशेष मिळतात. अवशेष. बरोबर. किंवा त्यांची ठसे. त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पॅलेंटॉलॉजी असे म्हणतात. आणि फॉसिल म्हणजे ते हार्ड पार्ट ऑफ प्लांट अँड ॲनिमल ऑकर इन द लेयर्स ऑफ रॉक इज कॉल्ड फॉसिल.
कोई जानवर है मर गया, उसके ऊपर मिट्टी की लेयर आ गई, उसके बाद में उसका खड़क के अंदर उसका कन्वर्शन हो रहा होगा, तो जानवर की जो जिसम का जो गोश जो बोलेंगे ना उसको मटन वगैरे मांस ज्याला आपण म्हणतो तो पूर्ण कुजून सगळं संपवून जातं. हाडं मात्र टणक असतात, ते तशीच राहतात. म्हणजे त्या खडकामध्ये त्या हाडांचे त्या ठिकाणी त्या काय इम्प्रिंट्स तयार होते. इम्प्रिंट म्हणजे त्याचा ठसा, हाडा जसं असतं तसं त्या ठिकाणी, किंवा तो भाग सुद्धा किंवा हाडं सुद्धा त्या ठिकाणी खडकामध्ये मिक्स झालेले त्या ठिकाणी त्याच्याबरोबर ॲडजस्ट झालेले दिसतात. ते एक स्वतंत्र शास्त्र आहे, म्हणून ते फॉसिल म्हणजे टणक, हाडपाड असं म्हणलेलं आहे. आता हे जर झाड आहे याचं जर काही येणारं जे काही पार्ट असतील तर ते टणक असतं. टणक म्हणजे आता तुम्ही ते बघितले का नाही, एखादा भाग त्याचा ते त्या ठिकाणी त्याचं फळ बी जरी असलं तर असं टणक असतं की ते आपण असं दाबलं तरी दबत नाही, काही होत नाही. ते एवढं लाकडासारखं ते असतं. ते काही लोक त्याचा शोभेसाठी वापर करतात. आता बघा इथे एक हा भाग आहे बघा, माझ्याकडे इथं हा भाग आहे, हे बघा, हे भाग मी मॅग्निफाय केलं बघा, हे भाग एवढं टणक आहे. हे त्याचं ते बी असलेलं त्या ठिकाणी असं आपण घरी दूरते की आपण त्याला दिसायला कसं आहे, आपलं अननस आहे ना ते, पण अननस दगडासारखं एवढं टणक आहे झाडाला. लक्षात आलं काय म्हणतो. तुमच्याकडे आकृती आहे मात्र तुम्हाला मॅग्निफाय करता येणार नाही असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी जिम्नोस्पर्मचा संदर्भ या ठिकाणी असं सांगितलं मी. त्याच्यानंतर आता बघा, म्हणून याला काय म्हणतात, लिव्हिंग फॉसिल असं म्हणतात. फॉसिल म्हणजे खरं तर निर्जीव होऊन जाते ते, मात्र हे सजीव आहे. झाडाला जरी सुकलेल्या अवस्थेमध्ये असले तरी सजीव असा त्याचा अर्थ. इट इज बिकॉज द प्लांट इज फाउंड इन लिव्हिंग ॲज वेल ॲज फॉसिल फॉर्म. हे प्लांटचा भाग सजीव स्वरूपामध्ये आणि निर्जीव स्वरूपामध्ये असू शकेल. अँड नंबर ऑफ फॉसिल फॉर्म इज मच मोर दॅन लिव्हिंग फॉर्म. लिव्हिंग फॉर्म पेक्षा तर फॉसिल फॉर्मच त्याची जास्त आहे. जिम्नोस्पर्म व्हॅरी इन देअर साईज. व्हॅरीचा अर्थ तो वेगळा. व्हॅरी म्हणजे विभिन्न, वेगवेगळे. आता जिम्नोस्पर्मची साईज ही वेगवेगळी आहे, बरोबर, या प्लांटची, बरोबर, उंची वगैरे. ते काय बघा, सेक्युआ सेम्पर व्हर्नेस, आता हे शास्त्रीय नाव आहे बरं का ते हे काय, इज द टॉलेस्ट लिव्हिंग प्लांट इन द वर्ल्ड. जिम्नोस्पर्म हे प्लांट ग्रुपमधला ह्या प्लांट ही जात जगातील सर्वात उच्च प्लांट म्हणून त्याची नोंद होते, सर्व प्लांटपेक्षा उच्च. मग त्यांना पुढे दिलेलं आहे त्या ठिकाणी काय, इट इज कॉमनली कॉल्ड कोस्ट रेडवूड ऑफ कॅलिफोर्निया. कॅलिफोर्नियामध्ये मिळत असल्यामुळे त्याचं तिथलं ते नाव दिलेलं आहे. द हाईट ऑफ द प्लांट इज अबाउट 366 फीट. या झाडाची उंची किती म्हणते, 366 फीट. फीट लक्षात येतं ना, फूट एवढं त्या ठिकाणी आपण हे केलं तर असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी टॅक्झोडियम म्युक्रोनॉटम हॅज ए गर्थ ऑफ अबाउट 125 फीट. गर्थ म्हणजे तिची जाडी, तिची गोलाकार, तिची साईज, त्याचा घेरा आपण म्हणतो, उसको गर्थ बोलेंगे. तो ये कितना बोलता हूं नहीं उसका, 125 फीट व 125 फीट. असे तुम्ही मोजा, तुम्ही या ठिकाणी असं एक असं मोजा, ही 1 फूट 2 फीट 3 फीट कुठपर्यंत जाते ते बघा, बरोबर आहे. म्हणजे एवढं मोठं त्याचं गर्थ असतं त्या ठिकाणी. तिची काय त्याचं डायमीटर आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, आणखी दुसरं नाव. पण त्याचा घेरा, तर तुमच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये मी कुठेतरी बघितलं होतं की ते झाडाच्या खोडामधून मोटरसायकल म्हणजे हे कार जात असलेली रस्ता केलेला तिने ते झाडाच्या खोडामधून. मी व्हेन आय वॉज स्टुडंट त्यावेळेस मी बघितलेलं, आता काय मला माहीत नाही कसं आहे ते. त्याच्यानंतर पुढे बघा, झायमिया पेग्मिया इज द स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म. बघा, मोठ्यातलं मोठं आणि छोट्यातलं छोटं सांगतं ती जात त्याची. इज अबाउट 25 सेंटीमीटर ओनली. किती सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. फीटही नाही, सेंटीमीटरमध्ये म्हणते. किती, 25, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे ट्राय दिस, याच्यासाठी थोडंसं प्रयत्न करा. स्टडी ऑफ लिव्हिंग हिबिस्कस, पीपल, कॅना,
बघा हे हे हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचे जातीचं नाव आहे ते. त्याच्यामध्ये पीपल ए काइंड ऑफ प्लांट, एक प्लांटचं नाव आहे कॅना. आणि नंतर काय म्हणतंय ग्रास तुलसी. आता ग्रास तुलसी तर आपल्याला माहित आहे, तुळशीचं पान वगैरे, बरोबर आहे. क्लासिफाय देम ॲज मोनोकॉट आणि डायकॉट, यांच्यामध्ये वर्गीकरण केले गेलेलं आहे. मोनोकॉट म्हणजे एकदल वनस्पति, डायकॉट म्हणजे द्विदल वनस्पति. बोलो उर्दू के बच्चे मोनोकॉट किसको बोलेंगे, एक दल द्विदल किसको बोलेंगे? एक दल द्विदल आप मराठी से पढ़े ना? नहीं, उर्दू से. विषय खत्म होगा आपका. तो और कौन है आपका पढ़ाई उर्दू से कि मराठी से? उर्दू से. उर्दू बोली किरकिरी मिट गई बोलना सर, हम कहा था. अच्छा, एक दल वनस्पति द्विदल वनस्पति. बरं आता मराठीची लेकरांना विचारू, हे बी बाददारांना येते का नाही तर? बरोबर. हे बोल नका, हा न कॉमेंट्स, चर्चा करायचं नाही. कोण सांगतील? अरे ते एक काही बोलू नको, जरा विचार दे की रे बाळा, जरा विचारू दे रे. हा सांगा मग, तू सांग. एकदल आणि द्विदल. येताना घरून काय करे, नायलॉनची दोरी आण एवढी आणि मला फाशी दे. तर बरं काही चिंता नाही, विनोदानं म्हणतो बरं का, काही प्रॉब्लेम नाही. नाही तर घाबरायचं नाही, चुकलं उत्तर तरी काही घाबरायचं नाही. नाहीतर मी तुला म्हणलेलं अगोदर काय म्हणलेलं, चुकलं तरी अरे बाई बोलू नको, बोलू नको काही नाही. हां सांग उत्तर. हां सांग. हे मी आता जे हे केलं ना, टॉन्ट केलं ना, विनोदानं केलं बरं का, लेकरांना उगं प्रफुल्लित राहावं म्हणून. ते आलं लक्षात, घाबरायचं नाही. चुकलं ग माय माझं का होते की म्हणून. हां तू सांगा बाई. हां तू सांग. खूप सोपा, खूप उभं टाकायचं. प्रश्न विचारला तर असं धीट बाया असतात का, काही बी करा, मी करतच नाही काही बी. नवऱ्याबरोबर भांडण केलं का नाही, नवरा म्हणतात स्वयंपाक करा का, म्हणला करणारच नाही. मला का रागवलं तुम्ही? अगं कर ग, मला भूक लागलेले लेकरं उपाशी आहेत, मला काय करायचं? असं नाही करायचं. आपण विचारलं की बोलायचं. हां अरे बापरे, कोणी सांगाय ना, अरे बापरे मराठीची लेकरं, वा अरे वा. हां सांगा मग, तू सांग. हां सांग. हां तू सांग. हां एक दल म्हणजे जे एक बी लावलं ते म्हणजे एकच फळ आहे. म्हणजे जसं की कांदा, एक रोप लावलं की एकच येते ना कांदा. तू काय काय ना धडपड केलीस, तुझ्या धन्यवाद. हां तुझं शेवटी हां. बरं कुणी सांगाव चला. अरे बापरे, हे तर अवघडच आहे. तू बोली की बेटा? हाँ बोल. कोशिश करने वाली की हार नहीं होती. हाँ नहीं बोलती सर, मैं बोली तो मेरा सारा पूरा हैसुरी भांडवल चले देगा. कोण म्हणते कोण आहे कोणी धाडत? हाँ सांग बेटा सांग. अरे क्या बात है, अरे क्या बात है यार, क्या बात है. ये हो गई शेर जैसी बात. अरे बोलो, झाशीची राणी बनाव तुम्ही, धाडस दाखवा. चुकलं तरी काय त्यांना सांगितलेलं कळालं का तुम्हाला? समझ में आया क्या? नहीं समझ में आया, ये मुझे मालूम है. बाकी दूसरों को वो भी उर्दू में सब नाचना गाना सारा करके बताना पड़ता तुमको. उसके बगैर तुमको समझ में नहीं आता. एक दल यानी इसका मतलब ये कोई बीज है ऐसा, उसको तोड़ो, जिसके दो हिस्से होते हैं वो द्विदल हो गया. द्विदल की मिसाल चना, बटाने का बीज, तुवर का बीज, उसके दो ऐसे हिस्से होते कि नहीं? हा बिल झाली का? आत्ता झाली ना? घाल असंच आहे आपलं, काय सांगा होता. बरं आता हे द्विदल समज में आगा. एकदल का नाव कुणाला म्हणायचं? ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, उसके दो हिस्से होते हैं क्या? आप समझ में आगा क्या? उर्दू के बच्चों, मराठी के बच्चों, सबकी सब कच्चो. फिर ना तो क्या आहे तुम्ही. हां त्याने सांगितलं, तू नाही, तुला सोडून बसा. बरं बेटा तू सांगितली, धन्यवाद. बरं सांगत चला, तुम्ही बोल केव्हा चला, असं थांबायचं नाही. लक्षात आलं काय म्हणतो? हां त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मचे सायलेंट फीचर्स काय आहेत? बरोबर आहे. अँजिओस्पर्मचं वैशिष्ट्य आता पुढे घेणार आहे मी ते. व्हॉट आर द डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन कशाला म्हणतात? एक्सप्लेन इन ब्रीफ 2 क्लासेस ऑफ अँजिओस्पर्म.
ड्रॉ अँड लेबल वन एक्झाम्पल ऑफ इच क्लास. प्रत्येक क्लासचं एक एक्झाम्पल सांगा. बरोबर आहे. आता बी भाग आहे अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म ह्याच्या अगोदर सांगितलं. अँजिओस्पर्म म्हणजे फळं येऊन बिया येणारा वनस्पती, त्यांच्या बिया फळामध्ये बंदिस्त असतात, असा त्याचा अर्थ आहे. तरी या ठिकाणी सांगतो बघा अँजिओस्पर्मचा पुढचं बघा या ठिकाणी. अँजिओ मीन्स एनक्लोज्ड वेसल्स अँड स्पर्म मीन्स सीड्स. अँजिओस्पर्म आर द मोस्ट ॲडव्हान्स्ड ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. फुलं येणाऱ्या वनस्पतीचं सर्वात विकसित ग्रुप आहे हा. इन दिस प्लांट द सीड्स आर एनक्लोज्ड विदिन द फ्रुट्स. याच्यामध्ये बिया फळामध्ये बंदिस्त असतात. बरोबर आहे की नाही. दॅट इज ओव्हरी, म्हणजे ते ओव्हरीमध्ये असतं ते. अँजिओस्पर्म इज ए ग्रुप ऑफ हायली इव्हॉल्व्ड प्लांट. खूप विकसित असणारा प्लांटचा ग्रुप आहे. प्रायमरीली अडॅप्टेड टू टेरेस्ट्रियल प्लांट हॅबिट. दे आर व्हेरी इन साईज. जमिनीवर उगवणारे प्लांट्स आहेत ते, आणि नंतर ते कसं आहे व्हेरी इन साईज. त्याची साईज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अँजिओस्पर्म शोज हिट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. बघा हेट्रो म्हणजे वेगवेगळे स्वरूप आहे. इन विच द स्पोरोफाइट इज डिप्लॉइड अँड डॉमिनंट ॲटोट्रॉफिक इंडिपेंडंट. म्हणून काय म्हणतात या ठिकाणी स्पोरोफाइट इज डिप्लॉइड आहे, डॉमिनंट आहे, ऑटोट्रॉफिक आहे, इंडिपेंडंट आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय. डॉमिनंट म्हणजे डिप्लॉइड म्हणजे डबल नंबर ऑफ क्रोमोझोम, डॉमिनंट म्हणजे त्याचं वर्चस्व असणं, ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचा ना स्वतःचा अर्थ नाही, इंडिपेंडंट म्हणजे स्वतः जगणारे. द गॅमेटोफाइट त्याच्यातलं दिलेलं आहे कंसामध्ये मेल ऑर फिमेल आर हॅप्लॉइड. ज्यावेळेस त्याचे गॅमेट तयार होतात ते हॅप्लॉइड असतं. रिड्युस्ड पॅरासायटिक अँड कॉन्सेल्ड. बरोबर आहे. पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्यावर सुद्धा जगणारे असा त्याचा अर्थ आला. ओके. तर इथे